मी प्राध्यापिका मेधा दाते. 7 जानेवारी. जुनं ते सोनं. पूर्वजांची प्रचंड अभ्यासू वृत्ती आणि आपण लावलेला शोध अंमलात आणण्याची त्यांची धाटणी ही फार विलक्षण होती. शास्त्रज्ञ आज जसे जसे त्यांच्या विचारांचा मागोवा घ्यायला लागलेले आहेत, तसं तसं ते विज्ञानांच्या कसोटीवर पूर्वज कुठेच कधीच कमी नव्हते हेच त्यांच्या लक्षात येत आहे. आणि त्यांची ती बौद्धिक कुवत बघून चक्क शास्त्रज्ञ अंतर्बाह्य हादरून गेले, चक्रावून गेलेत. आणि याची प्रचिती आपल्याला 1944 साली आली. 1944ला अमेरिकेने अणूचा शोध लावला, त्याचा पहिला स्फोट केला आणि यशस्वी चाचणी झाली. त्यासाठी त्यांनी मेक्सिकोचं वाळवंट निवडलं होतं. मेक्सिकोच्या वाळवंटात ते शास्त्रज्ञ, त्या काळचे ते राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर हे सगळे जमले होते. आणि ज्यावेळेस कोपनहेगन म्हणून तो शास्त्रज्ञ आहे, अणुचाचणी यशस्वी झाली, त्यावेळेस दोन्ही हात वर करून तो नाचायला लागला. आणि तो काय म्हणाला ते नाचताना, तर जय कणाद, जय कणाद, जय कणाद. तर हे काही लक्षात येईना की हा कणाद कोण, कणाद कोण आहे हे माहिती नव्हतं त्यांना. ते म्हणाले व्हॉट इज कणाद, म्हणून तो आयसेनहॉवर म्हणजे राष्ट्राध्यक्ष विचारतात, तर ते म्हणतात की छे छे, व्हॉट इज नाही, ही इज ए ग्रेट सेज ऑफ इंडिया. हा भारतीय मोठा ऋषी आहे. हे ते शास्त्रज्ञ, तो शास्त्रज्ञ जो आजच्या काळातल्या प्रगत देशातल्या महान देशातला अत्यंत स्फोटक, ज्याला अणूला आपण फार स्फोटक म्हणतो, त्या अणूचा शोध लावणाऱ्या, यशस्वी चाचणी करणाऱ्या शास्त्रज्ञांचे उद्गार आहेत की भारतीय ऋषी असा महान ऋषी की ज्यांनी कणाकणांनी विश्व भरलेलं आहे आणि ते कण कसे हुडकायचे, त्यांना कसं संकलित करायचं याचं ज्ञान त्यांनी, त्या कणाद ऋषींनी संकलित करून ठेवलेलं आहे. मी फक्त ते ज्ञान इम्प्लिमेंटेशन करायचं काम केलं. हे निस्पृहपणे आणि म्हणजे कुठलीही स्वतःचा मोठेपणा न मिरवता त्यांनी स्पष्टपणे स्वच्छ सांगून टाकलं. असं हे कोपनहेगन जो शास्त्रज्ञ आहे तो खरोखर धन्य. आणि तो म्हणाला की ह्या आपल्या शास्त्रज्ञांनी, प्रत्येक शास्त्रज्ञांनी याचा विचार करावा की भारतीय ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये असंख्य संशोधन करण्याचे विषय दडलेले आहेत. हे त्यांनी तिथं त्या दिवशी सांगितलं. हा मी एकाचा शोध लावला आहे आणि त्याचं एकाचा यशस्वी हे केलं आहे, तर आपल्या अनेक शास्त्रज्ञांनी पुढं यावं आणि त्यांचे ग्रंथ हाताळून. आज मला हे म्हणून विशेष पुन्हा आवर्जून म्हणावं लागतं की जुनं ते सोनं ही जी आपली म्हण पडली आहे ती का खोटी असेल. की आपण काय म्हणायचो, आपण विसरलो आहे की आपल्या घराच्या भिंती गाईच्या शेणाने सारवलेल्या असायच्या. का, तर अणूचा कुठलाही प्रवेश आपल्या घरात होऊ नये म्हणून. किंवा आपल्या दारात गोमयाचा सडा असायचा. का, तर कुठलेही वाईट रोग निर्माण करणारे असे अणूसारखे स्फोटक पदार्थ आपल्या घरात प्रवेश करू नयेत म्हणून. आपल्या कुटुंबाची सुरक्षितता कशात आहे हे आपले पूर्वज अतिशय छान जाणत होते. आणि म्हणून त्यांनी ह्या विषय इतक्या सौम्यपणे, अतिशय सहज हाताळता येईल अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं. आणि ते आपण करत आलो त्यांच्यावर विश्वास ठेवून, त्यातलं शास्त्रीय कारणं न शोधता. पण ज्यावेळेस आता हे अणूचा शोध लागला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी एक नमूद केलेली आहे की अणूला विरोध करणारं एकमात्र गाईचं शेण आहे. मग आपण टाळ्या वाजवायला नकोत का, आपण म्हणायला नको का की जुनं ते सोनं. हे 100% टाळ्या वाजवण्याचीच गोष्ट आहे की जेणेकरून शास्त्रज्ञ लोकांनी सांगितलं की आता आम्ही मानतोय, पण आमच्या जर ऋषीमुनींनी हे सांगितलं आहे की गाईचं शेण महत्त्वाचं आहे आणि त्यापासून ते अणूला विरोध करणारं आहे, हे त्यांनी म्हणजे तोंडाने न बोलता फक्त कृतीने सांगितलं की कुठली वाईट हवा आत येत नाही. मग हे आपल्याला स्वीकारलं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी, आज आपल्याला गाईच्या शेणाचा सडा दारात लावणं शक्य नाही आहे टाकणं, तर जर शक्य असेल तर ते 8-8 दिवस शेण सडत नाही, कुजत नाही, काहीही होत नाही त्या शेणाचं, तर एक रोज आठवड्यातनं एकदा एक
प्लेटभर शेण आणून तुम्ही घरात ताजं शेण ठेवा घरात. कारण आपल्याकडं घरोघरी कॉम्प्युटरचा वापर आहे, लॅपटॉपचा वापर आहे, मोबाईलचा अतिवापर आहे. सगळे वाईट विघातक असे रेज त्यातनं बाहेर पडत आहेत, किरणं बाहेर पडत आहेत. ती ॲब्सॉर्ब होण्यासाठी गाईच्या शेणाशिवाय उत्तम पर्याय नाही. तर तुम्ही ते गाईचं शेण ताजं आणून ठेवा घरात आणि 8-8, 10-10 दिवसांनी ते निरुपयोगी ॲक्च्युअल होत नाही, पण त्याच्यानंतर काय जो वापर करायचा तो करा. ते पेटवायला वापरा, डास मारायला त्याच्यासाठी वापरा, काही करा त्याचं. पण मुळात रोजच्या रोज शक्य असेल तर रोज ताजं शेण ठेवा, कारण शक्य नसेल तर निदान 8 दिवसातनं तरी ठेवा. असं हे मौल्यवान, ज्याला बहुमूल्य म्हणता येईल असं गाईचं शेण आज आता विकत घ्यायची वेळ आलेली आहे. आता उद्या शास्त्रज्ञांनी मान्य केलं आणि ते सांगायला लागले की तुम्ही रोजच्या रोज पिशवीतनं विकत आणा, तर आपण भाजीला जाताना एक शेणासाठी वेगळी पिशवी घेऊन जाऊ आणि शेण घेऊन येऊ, अशी वेळ आलेली आहे. मग आपण पुनश्च म्हणायचं की जुनं ते सोनं, आणि असं म्हणून गोमयाला जवळ करायचं. गाईच्या शेणात अंगाला थापून ते थोडा वेळ वाळवून मग स्नान करणारीसुद्धा पूर्वीचे ऋषीमुनी होते आणि त्याच्यातनं उत्तम आरोग्याची प्राप्ती होते असा त्यांचे उल्लेख आहेत. त्याचं आपण प्रत्यय घ्यायला हरकत नाही, इतकं ते सर्व उत्तम आहे. त्याच्यातनं घाण, गलिच्छपणा वगैरे असलं काहीही मनात आणायचं नाही, कारण ते असताना आपल्याला आरोग्यदायी आहे हा विचार करून ते करा. एवढं सांगते मी. एवढंच म्हणते पुन्हा, आपल्या म्हणीसुद्धा अतिशय आपल्याला उपकारक अशाच आहेत. जुनं ते सोनं, त्याची आपण प्रचिती घेऊ. धन्यवाद.